नमस्कार. मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सर्वात प्रथम मराठी राजभाषा दिनाच्या सर्व मराठी बंधू भगिनींना मराठमोळ्या शुभेच्छा. आजच्या भागात आपण मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ जाणून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. दुष्काळात 13वा महिना, याचा अर्थ संकटात अधिक भर पडणे. 36चा आकडा, याचा अर्थ एक दुसऱ्याशी विरुद्ध मत असणे. तोंड दाबून भुक्यांचा मार, विनाकारण त्रास सहन करावा लागणे असा याचा अर्थ होतो. वारा पाहून पाठ फिरवावी, वातावरण किंवा परिस्थिती पाहून वागावे असा याचा अर्थ होतो. आहेर नारळाचा गजर वाजंत्र्यांचा, याचा अर्थ लहानसे काम करून त्याचा गाजावाजा मोठ्याने करायचा. घे सुरी आणि घाल उरी, याचा अर्थ फाजील उत्सुकता दाखवणे असा होतो. आपण सुखी तर जग सुखी, याचा अर्थ आपण आनंदात असताना सर्व जग सुखी वाटणे. आपण हसे लोकाला आणि घाण आपल्या नाकाला, याचा अर्थ ज्या दोषांबद्दल आपण लोकांवर हसायचे तोच दोष आपल्यात असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. पुढच्या नंबरची जी म्हण मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर ती म्हण अशी की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. पुढच्या नंबरची म्हण ऐकूयात. आपला हात जगन्नाथ, याचा अर्थ आपली उन्नती आपल्यावरच अवलंबून असते. आपली पाठ आपणास दिसून येत नाही, याचा अर्थ आपले दोष आपल्याला दिसतच नाहीत. आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकून, याचा अर्थ आपल्याला नुकसान झाले तर दुसऱ्याचे पण नुकसान हो अशी मनीषा मनात बाळगणे. बावळी मुद्रा देवळी निद्रा, याचा अर्थ दिसण्यास बावळट परंतु हुशार असणे. बुडत्याचे पाय खोलात, याचा अर्थ ज्याचा अपकर्ष व्हायचा असतो त्याला सतत अपयशच येत असते. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, ह्या म्हणीचा अर्थ जर आपणामधील कोणाला येत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. पुढची म्हण ऐकूयात. हाजीर तो वजीर, याचा अर्थ जो वेळेला हजर असतो त्याचाच फायदा होतो.